जय शिवराय मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ हळद उत्पादक साठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांचे कांदे वगैरे अजून कुठलीही कामे असू द्या, ह्या आठवड्यातल्या वातावरणाला तुम्हाला कसा सामना करायचा ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागे सुद्धा दिलेल्या अपडेट प्रमाणे तारखा त्याच आहेत, पण वातावरण काही कान्याकोपऱ्यामध्ये अचानकच मेघगर्जनेसह सुद्धा होऊ शकतं. ते भाग आणि ते पॉइंट्स कोणते आहेत त्याकडे देखील लक्ष देऊयात. आणि महत्वाचं पुढचं जे काही वातावरण आहे 30-31 हे 4 दिवस चालणार आहेत. त्यामध्ये डिफरंट भाग आहेत. कुठला जिल्हा बदलून कुठला जिल्हा परत परत मध्ये आहे, कुठल्या जिल्ह्यापर्यंतची मजल आहे, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेऊयात. आता सध्या जर पाहिलं आपण नाशिक क्षेत्रामध्ये भयानक असा आभाळ आलेला आहे. नाशिकच्या 15% भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील चालू आहे. तर काही ठिकाणी पेंडवलता सडा टाकल्यासारखा, तर काही ठिकाणी नुसतं वारं कावरून गेलेलं आहे. तर अशी परिस्थिती सध्याच्या व्हिडिओ चालू असताना सुद्धा पाहायला मिळते. तर याचा परिणाम सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी होतो आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी उत्तर भागामध्ये हे देखील पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकार आहे. तर पुढचं बघा, उद्या 27 तारखेला काय होणार आहे की पुण्यापासून खालच्या भागामध्ये बारामती असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, झाला तर मोजका धोका आता कमी होते 2-3 दिवसांनी. 28 ला तर वारे जे आहेत ते पश्चिमेकडनं पूर्वेकडनं जोराने जे खानदेशकडनं थोडे दक्षिण साईडला जोराने वाहतील परवाच्या दिवसापासून, ज्यामुळे वातावरण बनणार नाही 3 दिवस. तर कुठे कुठे बनणार नाहीये, नाशिकमध्ये बनणार नाहीये, विदर्भात बनणार नाही. असं गरमीची लेवल देखील थोडी खालवल्यासारखी वाटेल. पण हे 1-2-3 दिवस चाललं की 29 तारखेला डब्ल्यूटीचा आभार निघायला सुरुवात होणार आहे. 29 तारीख सुद्धा खूप महत्वाची असणार आहे ह्या मोजक्या भागांना, खानदेशला विशेष करून. ती खानदेशच्या, छत्रपती संभाजीनगरच्या आणि धुळ्याच्या सागरी भागामध्ये स्थानिक लेवलला पाऊस होऊ शकतो. 5% एवढी व्याप्ती जरी असली तरी महत्वाची आहे. त्या व्याप्तीने 29 तारखेला जो काही भाग आहे तो म्हणजे धुळे, साखळी, तुरळक ठिकाणी खानदेशचा जास्त काही धोका नाही. पण 30 तारीख ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि इथून पुढे हळद उत्पादकांना किंवा इतर कांदा उत्पादकांना सर्व जिल्ह्यांना हा अंदाज महत्वाचा असणार आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा ह्या 30 तारखेलाच पहिली मजल मारणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, हुबळी, कोल्हापूर मोजक्या ठिकाणी, पुणे मोजक्या ठिकाणी हा आहेच. त्यानंतर अकोला, अमरावती तुरळक ठिकाणी, पण जालन्यात सुद्धा संध्याकाळपर्यंत काही भागांना ह्या वातावरणाच्या कंडिशनला सामना करावा लागणार आहे. बरं ठीक आहे, 30 तारीख झाली. 30 तारखेला मराठवाडा मोजक्या ठिकाणी सांगतोय आपण, पश्चिम महाराष्ट्रही मोजक्या ठिकाणी सांगतोय. व्याप्ती भरपूर नाहीये, आता सध्या नाशिकला चाललाय, व्याप्ती भरपूर नाही, पण जिथे बी जाईल ना तिथे नुकसानकारक पद्धतीची चालू आहे. तर ह्या 30 तारखेला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जी इंटेन्सिटी आहे ती प्रमाणामध्ये चालू आहे आणि ती होणार देखील आहे. 30 तारीख सुद्धा महत्वाची आहे. हे वातावरण जे आहे कधी कमी तर कधी जास्तही प्रभाव टाकेल. तर त्यासाठी सोलापूरला सतर्क राहायचंय, अकोल्यालाही सतर्क राहायचंय. अकोल्याची इंटेन्सिटी खाली अमरावती, नागपूरला बी ट्रान्सफर होऊ शकते. पण त्या दिवशी तुम्हाला हळद उत्पादक असतील तर आभार पाहायच्या अगोदर तुम्हाला झाकून पाकून ठेवावं लागणार आहे. नांदेड, वाशिमला सुद्धा महत्वाचा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे. वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया या दिवशी 31 तारखेला देखील महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक तरी यामध्ये आहेच, पण मराठवाड्यातला परभणी भाग, बीड जिल्हा, नांदेड परिसर, लातूर परिसर सुद्धा या दिवशी महत्वाचा ठरणार आहे. सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोलापूरला आगमन या दिवशी संध्याकाळच्या वेळेला काही दक्षिणी भागांना, अक्कलकोट असेल, खाली लोहारा खुर्द साईड असेल, बार्शी असेल, या भागाचा समावेश केलेला आहे. आणि हे वातावरण नंतर काय होणार आहे, डब्ल्यूचं आहे, थोडं दक्षिणेकडे देखील सरकू शकतं, ज्यामध्ये कर्नाटक, पुण्याचा समावेश आहे. 1 तारखेला 1 एप्रिलला यामध्ये कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, कोकणामध्ये हुबळी पासून बेळगाव पर्यंत, विजापूर पर्यंत वातावरण हे भरगच्च आवाज आणि मेघगर्जनेसह राहू शकतं. ज्यामध्ये परत सातारा, सांगली, पुण्याचा भाग, खाली पंढरपूर, तुळजापूर परिसर, बीड जिल्हा, नागपूर मोजक्या ठिकाणी 1 तारखेला आहे. आणि 2 तारखेपर्यंत, 3 तारखेपर्यंत वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब राहील. यामध्ये परत 2 तारखेला जे काही आपण कर्नाटककडे जास्त कल सांगितलेला तो कर्नाटकचा कल देखील कोल्हापूर, हुबळी, रत्नागिरी, कोकण किनारपट्टील आहे. एकंदरीत आंबा उत्पादक जो शेतकरी आहे त्यांना हे वातावरण त्रासदायक ठरू शकतं. कारण की एका पाठोपाठ अरबी समुद्रातलं जे काही बाष्प आहे हे महाराष्ट्र, कर्नाटक, MP, गुजरात, वरती राजस्थान, इकडे एमपीचा पूर्वेकडील भाग, छत्तीसगडकडे देखील प्रस्थान